हॅलो, उद्या ना दीदीच्या लग्नाचा मसाला करायचा आहे आणि त्यामुळे ना आज आम्हाला त्याचं प्रिपरेशन करायचं आहे. आणि सध्या ना आम्ही दीदीच्या साडीची तयारी करतोय, जी आम्ही पूर्ण मसाल्याने डिझाईन करणार आहोत. आणि त्याचबरोबर ही सारी ज्वेलरी तिच्यासाठी आणि आमच्यासाठी सुद्धा. आमच्यासाठी म्हणजे आम्ही ना प्रत्येकाने वेगवेगळा मसाला सिलेक्ट केला आहे व आम्ही त्याची ज्वेलरी घालणार. सगळ्यात आधी ना आम्ही इथे प्लेन साडी सिलेक्ट केली आणि त्याच्यानंतर ना फॅब्रिक ग्लू व सारे मसाले सुद्धा तयार ठेवले आणि आम्ही ना सर्वजणी मिळून ह्याच्यावर काम करत आहोत. तो चला आता मी ना ह्याच्यावरती मिरी लावायचं काम करते. तर मी ना ह्याच्यासाठी प्लकर सिलेक्ट केला आहे, जो आमच्या डिसेक्शन बॉक्समध्ये 11-12ला होता. एवढ्या वर्षांनी काय असे ना, पण मी ह्याचा वापर केलाच. आणि प्रत्येक काम खूप बारकाईने करायचं आहे, कारण आम्हाला ना दीदीची साडी एकदम परफेक्ट बनवायची आहे. आणि मला तर काम असू दे किंवा नसू दे, खायला तर पाहिजेच. आणि आज तर मी चक्क कामसुद्धा करते, मग खायला कसं विसरू. त्यामुळे ना आम्ही सर्वांसाठी बनवली होती फरसाण भेळ. तर आता ही साडी ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे आणि हिचा फायनल लुक ना तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये मिळेल. आणि ही आहे ती सर्व ज्वेलरी जी आम्ही बनवलेली आहे दीदीसाठी. आणि उद्याच्या दिवसाचा ना लॉंग व्लॉग मी यूट्यूबवरती पण पोस्ट करणार आहे, तो पण बघायला विसरू नका. ओके, बाय.